Today we are going to start the new chapter, enhancement of food production. In this chapter we are study following points: improvement in food production, plant breeding and hybridization and its technique. First point is improvement in food production. Food is the one of the basic need as it gives rise to energy for everything. It keeps us alive, strong and healthy. It can be defined as means food can be defined as anything solid or liquid, अन्न किंवा पाणी, दूध, solid or liquid, which solid or liquid which gives rise to which when swallowed, digested and assimilated in the body, keeping as well. It is organic, energy rich, non poisonous, edible and नरिशिंग सबस्टन्स. फूड ही एक बेसिक गरज आहे. फूडशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. फूडमुळेच आपण स्ट्रॉंग हेल्दी बनतो. फूड म्हणजेच काय तर एक सॉलिड किंवा लिक्विड म्हणजे घनरूप किंवा द्रवरूप, सॉलिड किंवा लिक्विड, गिळणारे, डायजेस्ट होणारे, ॲसिम्युलेटेड होणारे म्हणजे पचन होणारे, आपल्याला वेल ठेवणारे म्हणजे तंदुरुस्त ठेवणारे, ऑर्गॅनिक एनर्जी देणारे, एनर्जी रिच असणारे, नॉन पॉयझनस विषारी नसणारे, एडेबल खाण्यायोग्य असणारे आणि असा हा नरिशिंग करणारा म्हणजे पोषक असा सबस्टन्स म्हणजेच फूड. Green plants synthesize their own food for the process of photosynthesis, but animals including human cannot synthesize their food on their own, hence are dependent on plants directly. प्लांट हे आपलं अन्न स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, परंतु ॲनिमलला प्लांटवरती डिपेंड राहावं लागतं टू मीट द इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड. आता काय होत आहे तर पॉप्युलेशन वाढत आहे. पॉप्युलेशन वाढत असल्यामुळं त्या अन्नाची गरज भागवण्यासाठी टू मीट द इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड देअर इज अ नीड फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ फूड प्रोडक्शन बोथ क्वांटिटी वाईज अँड क्वालिटी वाईज. जर अन्नाची गरज वाढत्या पॉप्युलेशनला अन्नाची गरज जर भागवायची असेल तर अन्नाची क्वालिटी अँड क्वांटिटी वाढवणं हे गरजेचं आहे. त्यासाठी नवीन काहीतरी आपण शोधून काढलं पाहिजे की ज्या योगे वाढत्या पॉप्युलेशनच्याला जी बेसिक गरज आहे अन्नाची ती आपण भागवू शकतो. त्यासाठी प्लांट ब्रीडिंग अँड ॲनिमल ब्रीडिंग हेल्प अस टू इन्क्रीज द फूड प्रोडक्शन. त्यामुळं प्लांट ब्रीडिंग या टेक्नॉलॉजीनं किंवा ॲनिमल ब्रीडिंग या टेक्नॉलॉजीनं आपण फूड प्रोडक्शन वाढवू शकतो. एक गाय जर 2 लिटर दूध देत असतील तर वाढत्या पॉप्युलेशनसाठी आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की एक गाय 10 लिटर दूध द्यावी असं काहीतरी आपण तयार केलं पाहिजे. ते आपण ॲनिमल ब्रीडिंगने आणि प्लांट ब्रीडिंगने आपण करू शकतो. प्लांट ब्रीडिंग द इम्प्रूव्हमेंट ऑर purposeful manipulating in the heredity of crops and the production of a new superior variety of existing crop plants constitute what is called plant breeding. प्लांट ब्रीडिंग म्हणजे तरी काय? इम्प्रूव्हमेंट, अशी इम्प्रूव्हमेंट करायची आणि ती कशी करायची तर पर्पजफुल, काहीतरी इम्प्रूव्हमेंट करून चालणार नाही. तर इम्प्रूव्हमेंट or purposeful manipulating in the heredity of crops. हेरिडिटी म्हणजे काय तर परंपरागत चालत आलेल्या जी क्रॉप प्लांट आहे त्यांच्यामध्ये आपण हेतुपूर्ण बदल करून त्याच्यापासून सुपिरियर व्हरायटी तयार करणं, जी जास्त आपल्याला प्रोडक्शन क्वालिटीनं आणि क्वांटिटीनं देणार आहे अशी व्हरायटी तयार करणं, यालाच आपण प्लांट ब्रीडिंग असं म्हणणार आहोत. इट इज देअर फॉर अँड अप्लाइड ब्रँच ऑफ बॉटनी. ही बॉटनीची एक अप्लाइड ब्रँच आहे. इट इज इन फॅक्ट अँड आर्ट अँड द सायन्स ऑफ चेंजिंग अँड इम्प्रूव्हिंग द हेरिडिटी ऑफ प्लांट्स. प्लांट ब्रीडिंग कॅन बी कॅरीड आउट बाय यूजिंग द ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स, टॅक्झॉनॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, ॲग्रिकल्चर, RDNA टेक्नॉलॉजी एटसेट्रा. प्लांट ब्रीडिंग कॅन बी कॅरीड आउट बाय. प्लांट ब्रीडिंगमध्ये त्याचे ॲप्लिकेशन आपण वेगवेगळ्या ब्रँचमध्ये आपण वापरू शकतो. प्लांट ब्रीडिंग इज अ मेथड ऑफ अल्टरिंग द जेनेटिक पॅटर्न ऑफ प्लांट्स टू इन्क्रीज देअर व्हॅल्यू अँड युटिलिटी ऑफ ह्युमन वेलफेअर.
प्लांट ब्रीडिंग ही एक अशी मेथड आहे की जी रेग्युलर म्हणजे हेरिडिटी जी चालत आलेली जेनेटिक क्वालिटी आहे तिचा पॅटर्न बदलून आपण त्याची युटिलिटी ह्युमनच्या दृष्टीनं त्याची आपण व्हॅल्यू वाढवू शकतो. द प्लांट ब्रीडिंग इज डन टू इन्क्रीज क्रॉप यील्ड, improve quality, increase tolerance to environment stresses, make the plant resistant to pathogen and increase tolerance to insect pest. तर या प्लांट ब्रीडिंगचे ॲप्लिकेशन काय आहे, तर कशासाठी आपण प्लांट ब्रीडिंग करायचं. फर्स्ट पॉईंट इज इन्क्रीज क्रॉप यील्ड. क्रॉप म्हणजे उत्पादन वाढवणं हा एक पहिला हेतू झाला. दुसरा हेतू इम्प्रूव्ह द क्वालिटी, तर क्वालिटी वाढवणं महत्त्वाचं. म्हणजे जो आपण एखादा पदार्थ खाणार आहोत तो थोडा परंतु त्याची क्वालिटी उत्तम असणं गरजेचं आहे. म्हणजे फर्स्ट पॉईंट इज इन्क्रीज द क्रॉप यील्ड, सेकंड पॉईंट इज इम्प्रूव्ह क्वालिटी, थर्ड पॉईंट इज इन्क्रीज टॉलरन्स टू एन्व्हायरमेंटल स्ट्रेसेस. एन्व्हायरमेंटल स्ट्रेसेसला तो टॉलरेट राहिला पाहिजे. म्हणजे एखाद्या वर्षी जरी उन्हाळा जास्त पडला तर तो त्या उन्हाला तग धरून राहणारं पीक आपलं पाहिजे. म्हणजे इन्क्रीज टॉलरन्स टू एन्व्हायरमेंटल स्ट्रेसेसला तो टॉलरेट राहिलं पाहिजे. असं आपण प्लांट ब्रीडिंगनं प्लांट शोधून काढलं पाहिजे. मेक द प्लांट रेजिस्टंट टू पॅथोजन. ते प्लांट कसं पाहिजे तर रेजिस्टंट टू पॅथोजनला रेजिस्टंट पाहिजे. म्हणजे कोणतंही फंजाय किंवा इतर बॅक्टेरियल इन्फेक्शन त्याला होऊ नये आणि तो त्यास जरी झालं तर तो रेजिस्ट पाहिजे, तो तग धरून राहिला पाहिजे. म्हणजे रेजिस्ट टू पॅथोजन अँड इन्क्रीज टॉलरन्स टू इन्सेक्ट पेस्ट. इन्सेक्ट पेस्टला तो टॉलरन्स राहिला पाहिजे. ग्रीन रिव्हॉल्युशन वॉज द रिझल्ट ऑफ द सिक्वेन्स ऑफ अ सायंटिफिक breakthrough. The developmental activities and successfully brought hunger by increasing food production. Seeds with superior quality. आपण मिळवताना सीड्स कशा मिळवायच्या तर superior quality, use of chemicals, pesticides and fertilizers and multiple cropping system supported by the use of a modern farm machinery and proper irrigation systems helped for the development of high yielding and disease resistant varieties of wheat, rice, maize, etc. अशा डिसीज रेजिस्टंट प्लांट ब्रीडिंगने तयार केलेल्या व्हरायटीला आपण व्यवस्थित फर्टिलायझर्स, इरिगेशन म्हणजे पाणी सिस्टीम व्यवस्थित दिलं, योग्य प्रकारचे सीड वापरलं, मॉडर्न मशिनरीचा वापर केला तर आपोआपच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं. इनफॅक्ट प्लांट ब्रीडिंग डेट्स back to about 10,000 years ago. The present day crops are the result of domesticated and assimilation. आता आपण पाहिलं तर पूर्वीपेक्षा आपण प्लांट ब्रीडिंग या टेक्नॉलॉजीनं नक्कीच आपण नवीन काहीतरी सुधारणा केलेल्या आहेत. प्लांट ब्रीडिंगमध्ये कसं केलं जातं प्लांट ब्रीडिंग हे ॲक्च्युली आपण पाहणार आहोत. फर्स्ट पॉईंट इज हायब्रिडायझेशन अँड इट्स टेक्निक. ॲक्च्युली आपण प्लांट ब्रीडिंग करणार आहोत त्यामध्ये हायब्रिडायझेशन अँड इट्स टेक्निक. इट इज द चीप मेथड दॅट ऑफर्स ग्रेटर पॉसिबिलिटीज इन द क्रॉप इम्प्रूव्हमेंट दॅन देअर मेथड. आपण सुद्धा हायब्रिडायझेशन करून प्लांट ब्रीडिंग करून नवीन व्हरायटी शोधून काढू शकतो. तर ते कसं करायचं ते आपण 1 by 1 स्टेप्स बघणार आहोत. हायब्रिडायझेशन ही एक चीप मेथड आहे, स्वस्त मेथड आहे. द यूज ऑफ दिस मेथड इज द ओनली इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कंबायनिंग टुगेदर द डिझायरेबल कॅरेक्टर ऑफ 2 or more व्हरायटीज. हायब्रिडायझेशन म्हणजे काय तर 2 चांगल्या व्हरायटीचा म्हणजे एकामध्ये एक चांगला गुण आणि दुसऱ्यामध्ये एक चांगला गुण असे 2 चांगल्या गुणांचा जर आपण क्रॉस केला, जो ऑफस्प्रिंग मिळणार आहे, जे बाळ मिळणार आहे, F1 हायब्रिड मिळणार आहे, त्यामध्ये दोन्ही चांगले गुण असणारा आपण क्रॉप मिळवू शकतो.
तर अशी व्हरायटी आपण हायब्रिडायझेशन या टेक्नॉलॉजीनं मिळवू शकतो. बाय दिस मेथड वन कॅन क्रिएट न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन्स ऑफ ऑलरेडी एक्झिस्टेड कॅरेक्टर अँड न्यू जेनेटिक व्हेरिएशन. इट ऑल्सो एक्सप्लोर्ट्स अँड युटिलाइज हायब्रिड फिगर. याच्याद्वारे आपण हायब्रिडायझेशन करून एक हायब्रिड फिगर म्हणजे एक नवीन व्हरायटी आपण मिळवू शकतो. हायब्रिडायझेशन कॅन बी इंट्राव्हरायटल intervarietals means between two varieties of the same species, interspecific between two species of the same genus, and intergeneric means between two genera of the same family. यामध्ये आपण हायब्रिडायझेशन करू शकतो. म्हणजे दोन व्हरायटीजमध्ये ज्या सेम स्पेसीजना आहेत, टू स्पेसीजमध्ये ज्या सेम जीनसमधल्या आहेत किंवा टू जनरामध्ये सेम फॅमिलीमध्ये असणाऱ्या आपण टू व्हरायटीचं आपण हायब्रिडायझेशन म्हणजे क्रॉस करू शकतो. ॲज पॅरेंटल प्लांट्स आर डिस्टंटली रिलेटेड, सच क्रॉसेस आर also called wide means distant crosses. Interspecific and intraspecific hybrids are seldom to occur in the nature. The main steps of the plant breeding program as follows. First is collection of variability. आता ॲक्च्युअल आपण हायब्रिडायझेशन कसं करणार आहोत त्याच्या स्टेप्स आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर आपल्या एखाद्या मुलाचं जर लग्न करायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय करतो तर सगळा डाटा गोळा करतो. आणि डाटा गोळा करणं हे फर्स्ट काम आहे. डाटा गोळा केल्यानंतर दुसरी स्टेप काय करतो की आपण सगळे डाटा गोळा केलेला मांडून ठेवतो आणि त्यामध्ये इव्हॅल्युएशन करतो. म्हणजे याच्यापेक्षा ही बरी आहे, याच्यापेक्षा ही बरी आहे. मग नंतर त्यामधील एक आपण सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर मग आपण लग्नास तयार होतो. अशी ही जी स्टेप आहे आपल्या जीवनामध्ये, तसाच हायब्रिडायझेशन या टेक्निकमध्ये स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप इज कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी. यामध्ये वाइल्ड स्पेसीज अँड रिलेटिव्स ऑफ द कल्टिवेटेड स्पेसीज हॅव्हिंग डिझायर्ड ट्रेड शुड बी कलेक्टेड अँड प्रिझर्वड. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्याला एक झाड मोठा पेरूचा आहे आणि एक झाड छोट्या पेरूचा आहे. छोटा पेरू आहे तो अतिशय गोड आहे, मोठा पेरू आहे तो अतिशय गोड नाही आहे. परंतु आपल्याला हवं काय आहे, पेरू मोठा पाहिजे आणि गोड पाहिजे. अशा वेळेला आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर आजूबाजूला जे वाईल्ड स्पेसीज आहेत त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑब्झर्व केल्या पाहिजेत, कलेक्ट केल्या पाहिजेत, त्यांचे सीड कलेक्ट केले पाहिजेत, प्रिझर्व केले पाहिजेत. भरपूर सीड्स कलेक्ट केले पाहिजेत वेगवेगळ्या व्हरायटीचं. म्हणजे फर्स्ट स्टेप, वाईल्ड स्पेसीज अँड रिलेटिव्स ऑफ द कल्टिवेटेड स्पेसीज हॅव्हिंग डिझायर्ड ट्रेट्स. ज्याच्यामध्ये डिझायर्ड म्हणजे चांगले ट्रेट्स मीन्स कॅरेक्टर आहे, शुड बी कलेक्टेड अँड प्रिझर्वड केले पाहिजे. द एंटायर कलेक्शन हॅव्हिंग ऑल द डायव्हर्स अलील्स. एंटायर कलेक्शन म्हणजे जे आपण कलेक्ट केलेलं आहे, द एंटायर कलेक्शन हॅव्हिंग ऑल द डायव्हर्स अलील्स फॉर ऑल genes in the given crop is called as a germplasm collection. यालाच आपण जर्मप्लाझम कलेक्शन असं म्हणणार आहोत. जर्मप्लाझम कलेक्शन म्हणजे काय बघा, द एंटायर कलेक्शन हॅव्हिंग, सर्व कलेक्शन हॅव्हिंग ऑल द डायव्हर्स अलील्स फॉर ऑल जीन्स इन द गिवन क्रॉप इज कॉल्ड ॲज जर्मप्लाझम कलेक्शन. जे आपण कलेक्ट केलेलं आहे ते सर्व कलेक्शन केलेल्या ज्या व्हरायटीज आहेत ज्याच्यामध्ये सर्व व्हेरिएशन म्हणजे डायव्हर्स अलील्स आहेत, व्हेरिएशन्स आहेत, असे ऑल द जीन्स इज कॉल्ड ॲज जर्मप्लाझम कलेक्शन. व्हेरिएशन्स आर युजफुल इन द सिलेक्शन. जे आपण सिलेक्ट केलेले जर्मप्लाझम कलेक्शनमध्ये जे सिलेक्ट केलेल्या व्हरायटीज आहेत त्यांच्यामध्ये व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. जर्मप्लाझम कॉन्झर्वेशन कॅन बी डन इन फॉलोइंग वेज. जर्मप्लाझम कॉन्झर्वेशन आपण कसं करू शकतो तर F1 आहे इन सेतू कॉन्झर्वेशन, दुसरं आहे ते एक्स सेतू कॉन्झर्वेशन. इन सेतू कॉन्झर्वेशन म्हणजे काय, कसं जतन करायचं. लगेच आज आपण गोळा केलं आणि लगेच त्याचा क्रॉस केला असं होत नाही आहे. तर त्यासाठी आपण कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. तर कॉन्झर्वेशन करण्यासाठी दोन स्टेप आहेत. एक इन सेतू कॉन्झर्वेशन करू शकतो किंवा एक्स सेतू कॉन्झर्वेशन करू शकतो. इन सेतू कॉन्झर्वेशन इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ फॉरेस्ट नॅचरल रिझर्व्स.
हे आपण फॉरेस्ट म्हणजे ॲक्च्युअली जे फॉरेस्ट आहे त्यामध्ये किंवा नॅचरल जे रिझर्व्स आहे त्याच्यामध्ये आपण करू शकतो. म्हणजेच एखादं पेरूचं झाड ज्या ठिकाणी आहे जिथून आपण पाहून आलेलो आहोत ते ठिकाण म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्याला रिझर्व केलं म्हणजे सिलेक्ट केलं, ज्या ठिकाणी ते आहे त्या ठिकाणी जाऊन आपण सिलेक्ट केलं त्याला इन सेतू कॉन्झर्वेशन असं म्हणायचं. म्हणजे फॉरेस्ट किंवा नॅचरल रिझर्व्स. एक्स सेतू कॉन्झर्वेशन म्हणजे काय? इट इज डन थ्रू बॉटॅनिकल गार्डन, सीड बँक्स इटसेट्रा. म्हणजे काय? यामध्ये ते सीड तिथून आणून आपण बॉटॅनिकल गार्डनमध्ये त्याला वाढवून तिथं सिलेक्ट करणं किंवा त्याचे सीड आणून सीड बँकमध्ये ठेवणं यालाच आपण एक्स सेतू कॉन्झर्वेशन असं म्हणायचं. म्हणजे ज्या जर्मप्लाझम कलेक्शन आहे ते इन सेतू किंवा एक्स सेतू कॉन्झर्वेशन करू शकतो. परीक्षेत चुका होऊ शकतात की इन सेतू म्हणजे काय, एक्स सेतू म्हणजे काय. इन सेतू म्हणजे आहे त्या ठिकाणी म्हणजे फॉरेस्ट नॅचरल रिझर्व्स. एक्स सेतू म्हणजे काय? तिथून आणून आपण बॉटॅनिकल गार्डन किंवा सीड बँकमध्ये आपण कॉन्झर्व करणं याला एक्स सेतू कॉन्झर्वेशन असं म्हणायचं. सेकंड स्टेप इज, आता आपण जर्मप्लाझम कलेक्शन केलेलं आहे. सर्व व्हरायटी ऑफ आपण प्लांट्स म्हणजे क्रॉप प्लांट्स निवडलेले आहेत. आता आपण त्याचं काय करणार? महत्त्वाची सगळ्यात स्टेप इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट. इव्हॅल्युएशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्यासमोर भरपूर बायोडाटा शिल्लक आहे, आपल्यासमोर आहेत, परंतु आपण त्यामध्ये इव्हॅल्युएशन म्हणजे याच्यापेक्षा ही बरी आहे मुलगी, ही नाकात बरी आहे, ही रंगात बरी आहे, हे सगळं झालं, परंतु यामधून व्यवस्थित इव्हॅल्युएशन करणं आणि त्यातली एक सिलेक्ट करणं ही स्टेप कशी आपल्या जीवनात महत्त्वाची आहे, तसं प्लांट ब्रीडिंगमध्ये सुद्धा इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट अतिशय महत्त्वाचं आहे. परीक्षेत नीटसाठी मध्ये विचारलं जातं मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन प्लांट ब्रीडिंग किंवा हायब्रिडायझेशन इज इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट. जर इव्हॅल्युएशन चुकलं तर पुढचं गणित चुकलं. म्हणून महत्त्वाची स्टेप कुठली आहे तर इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट. It is an important and essential step. The collected germplasm is evaluated to identify plants with desirable characters. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. जर्मप्लाझममध्ये आपण जे निवडलेलं आहे त्यामधलं एक प्लांट ज्याच्यामध्ये डिझायरेबल म्हणजे आवश्यक जे कॅरेक्टर आहे ते आपण निवडायचं. द सिलेक्टेड पॅरेंट मस्ट बी हेल्दी. जे निवडलेलं पॅरेंट आहे ते कसं पाहिजे बघा तर हेल्दी पाहिजे. जर एखादा आपण पेरूचं झाड छोटा पेरू आहे परंतु गोड आहे, परंतु तो रोगास बळी पडणारा असेल तर तो इव्हॅल्युएशनमध्ये आपण ॲक्सेप्ट करायचा नाही. तो कसा पाहिजे? हेल्दी पाहिजे, विगरस पाहिजे आणि शो डिझायरेबल बट कॉम्प्लिमेंटरी फीचर्स. त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखीन काही कॉम्प्लिमेंटरी फीचर्स आहेत का याचा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणजे जर छोटा पेरू आहे परंतु गोड आहे, परंतु त्याचबरोबर तो उंचीनं कमी आहे, म्हणजे आपल्याला हे जरी कॅरेक्टर त्याच्यामध्ये ॲडिशनल कॅरेक्टर असलं तर आपल्याला पेरू तोडताना त्या झाडावरती चढावं लागणार नाही. जर उंचीनं कमी असेल तरीसुद्धा ही गोष्ट डिझायरेबल कॅरेक्टर असणं अतिशय गरजेचं आहे. द सिलेक्टेड पॅरेंट्स आर सेल्फ्ड फॉर 3 or 4 जनरेशन टू मेक देम प्युअर ऑर होमोझायगस. हे सिलेक्टेड जे पॅरेंट आहे ते आपण काय करायचं तर सेल्फ करायचं म्हणजे सेल्फ क्रॉस करून 3 to 4 जनरेशन करायचं आणि त्याच्यापासून प्युअर किंवा होमोझायगस आपण त्याची ट्रेट मिळवायची. इट इज अ मेड शुअर दॅट. कुठंपर्यंत करायचं? जोपर्यंत आपली खात्री होत नाही आहे दॅट ओनली प्युअर लाईन्स आर सिलेक्टेड. ज्यावेळेला प्युअर लाईन आपण सिलेक्टेड करतो त्यावेळेला आपण ते प्लांट चूज करायचं पॅरेंट म्हणून. म्हणजे महत्त्वाची हायब्रिडायझेशनमधली सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स. थर्ड स्टेप इज हायब्रिडायझेशन. आता आपण प्लांट निवडल्यानंतर महत्त्वाची स्टेप काय आहे तर हायब्रिडायझेशन. या हायब्रिडायझेशनमध्ये आपण काय करणार आहोत तर ॲक्च्युअली क्रॉस करणार आहोत. The variety showing maximum desirable features is selected as female parent and the other as the male parent which lacks good characters found in recurrent parent. आता आपण काय करणार आहोत, 2 झाडं निवडली, त्यामध्ये एकाला मेल म्हणून निवडायचा आणि एकाला फिमेल म्हणून. जो मेल आहे तो डोनर आहे, फिमेल आहे तो रिकरंट आहे. असे 2 प्लांट आपण निवडले.
कशासाठी तर क्रॉसिंगसाठी. द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ मेल पॅरेंट, जे मेल प्लांट आहे त्या मेल प्लांटपासून आपण काय करायचं तर अँथरमधून पोलन ग्रेन काढायचे आणि ते पोलन ग्रेन आपण फिमेल फ्लावरवरती टाकायचे. फिमेल फ्लावरवरती टाकल्यानंतर मग तो क्रॉस होणार आहे आणि त्याच्यापासून न्यू प्रोजेनी म्हणजे जे काही तयार होणार आहे ते न्यू प्रोजेनी तयार होणार आहोत, त्याला आपण F1 हायब्रिड असं म्हणणार आहोत. यामध्ये या हायब्रिडायझेशनमध्ये स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप इज इमॅस्क्युलेशन. यामध्ये काय करणार आहोत आपण इमॅस्क्युलेशन. 2 प्लांट निवडलेले आहेत, एक मेल आणि फिमेल. त्या मेलमध्ये आपण काय करणार आहोत, फिमेलमध्ये आपण काय करणार आहोत, मेलला जसंच्या तसं ठेवायचं. जे फिमेल आहे त्या फिमेलमधला जो मेल पार्ट आहे, फिमेल फ्लावरमधला जो मेल पार्ट आहे म्हणजे अँड्रोइसियम किंवा स्टॅमेन, त्याला कट करून बाजूला काढायचं. का काढायचं तर जर आपण असं केलं नाही तर त्याच फुलातला पोलन ग्रेन त्याच फुलात पडू शकतो आणि आपल्याला नको ते क्रॉस होऊ शकतो. म्हणजे आपण फ्लावरमधलं पहिली स्टेप आहे इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन मीन्स रिमूव्हल ऑफ अँथर फ्रॉम द फिमेल फ्लावर किंवा फ्रॉम द बायसेक्शुअल फ्लावर अँड फ्लावर मेक युनिसेक्शुअल मीन्स फिमेल फ्लावर. जे बायसेक्शुअल फ्लावर आहे म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही सेक्स प्रेझेंट आहेत अशा फ्लावरमधला मेल पार्ट म्हणजे अँथर रिमूव्ह करणं आणि त्या फ्लावरला फिमेल फ्लावर बनवणं यालाच इमॅस्क्युलेशन असं म्हणायचं. इमॅस्क्युलेशन मीन्स रिमूव्हल ऑफ अँथर फ्रॉम द बायसेक्शुअल flower and flower makes unisexual means female flower. This process is called as emasculation. आता डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे पहा. तर डायग्राममध्ये काय आहेत तर बायसेक्शुअल फ्लावर आहे. त्या बायसेक्शुअल फ्लावरमध्ये आपण सीझरनं किंवा फोर्सेपनं मेल पार्ट रिमूव्ह करणार आहोत आणि मग फायनली त्या फुलामध्ये काय राहणार आहे, ओनली फिमेल पार्ट राहणार आहोत. हे कशासाठी केलं आपण, टू अवॉइड रॉंग क्रॉस त्याच्यामध्ये होऊ नये, म्हणजेच त्याच फुलातलं पोलन ग्रेन त्याच फुलात पडू नये यासाठी आपण पहिल्यांदा काय केलं, इमॅस्क्युलेशन मीन्स रिमूव्हल ऑफ anther. Second step is bagging. त्या फुलाला आपण काय करणार आहोत तर बॅगिंग करणार आहोत. म्हणजेच जे रिमूव्हल ऑफ अँथर केलेलं आहे त्या फुलाला आपण बॅग घालणार आहोत. बॅग का घालणार आहोत, जर आपण अजून क्रॉस केलेला नाही आहे, क्रॉस करण्यापूर्वी नको त्या फुलातील पोलन ग्रेन त्या फुलामध्ये पडू शकतात, त्यासाठी त्याला एक पॉलिथिन बॅग न आपण रॅप करणार आहोत. कशासाठी, टू अवॉइड रॉंग क्रॉस त्याच्यामध्ये होऊ नये, म्हणजे इन्सेक्ट, विंड याच्यामार्फत या एजंटमार्फत नको तो पोलन ग्रेन जो इमॅस्क्युलेटेड फ्लावर आहे त्याच्यामध्ये पडू नये यासाठी आपण बॅगिंग करणार आहोत. बॅगिंगच्या बरोबरच त्या फुलाला त्या झाडाला आपण टॅगिंग करणार आहोत. म्हणजे इमॅस्क्युलेटेड डेट वगैरे त्याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट माहिती आहे अशी ती माहिती लिहून आपण त्याच्या गळ्यामध्ये म्हणजे त्या प्लांटला आपण अडकवणार आहोत. ज्या योगी आपल्याला पुढं भविष्यात त्याच्या डेट लक्षात राहण्यासाठी आपण टॅगिंग करणार आहोत. जसं आपल्या गळ्यामध्ये ID असते, ती ID बघितली की आपलं नाव, आपली बर्थ डेट, आपण कुठल्या कॉलेजमध्ये शिकतो ही सगळी माहिती मिळते. तशी ID म्हणजेच टॅग आपण त्या फुलाला अडकवणार आहोत, ज्याच्यावरती इमॅस्क्युलेटेड डेट इत्यादी माहिती त्याच्यावरती लिहिलेली असेल. असं बॅगिंग आणि टॅगिंग केल्यानंतर आपण ॲक्च्युअली क्रॉसिंग करणार आहोत, म्हणजेच हायब्रिडायझेशन करणार आहोत, म्हणजे आर्टिफिशियल क्रॉस करणार आहोत. म्हणजे आता दुसरे एक प्लांट आपण निवडलेलं आहे जे मेल प्लांट आहे. त्या मेल प्लांटमध्ये आपण पोलन ग्रेनमध्ये आपण अँथरमधील पोलन ग्रेन घेणार आहोत. ते पोलन ग्रेन आणणार आहोत आणि ते पोलन ग्रेन आणून आपण हळूच बॅग काढून त्या फुलामध्ये म्हणजे जे फिमेल आहे म्हणजे जे इमॅस्क्युलेटेड फ्लावर आहे त्या फ्लावरमध्ये आपण स्टिग्मावरती टाकणार आहोत आणि होती तशी आपण बॅगिंग करणार आहोत, म्हणजे होती तशी बॅग घालणार आहोत. या स्टेपला म्हणलं जातं आर्टिफिशियल क्रॉस.
आर्टिफिशियल क्रॉस केल्यानंतर काही दिवसानं आपल्याला काय मिळणार आहे, तर त्या झाडाला द F1 हायब्रिड म्हणजे F1 प्रोजेनी मिळणार आहे. म्हणजे F1 प्रोजेनी सिलेक्टेड, ती आपण तयार केलेली, त्याला एक शेंग येईल किंवा त्याला एक फ्रूट येईल. ते फ्रूट कसे असते, त्या फ्रूटला आपण F1 हायब्रिड असं म्हणणार आहोत. हे F1 हायब्रिड आपल्या हातामध्ये आलं, ज्याच्यामध्ये चांगले कॅरेक्टर आहेत असं आपल्याला वाटणार आहे. फोर्थ स्टेप इज सिलेक्शन अँड टेस्टिंग ऑफ अ सुपिरियर रिकॉम्बिनंट. ही स्टेपसुद्धा महत्त्वाची आहे. यामध्ये जे F1 हायब्रिड आपल्याला मिळालेलं आहे, तिच्यामध्ये दोन्ही पॅरेंटचे जे कॅरेक्टर आहेत, परंतु ते कॅरेक्टर आहेत की नाहीत याची खात्री करून घेणं महत्त्वाचे आहे. म्हणजे सिलेक्शन अँड टेस्टिंग ऑफ अ सुपिरियर रिकॉम्बिनंट, ते सिलेक्ट केलेलं, त्याच्यामध्ये सुपिरियर रिकॉम्बिनंट व्हरायटी दोन्ही पॅरेंटचे कॅरेक्टर आले की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. द F1 हायब्रिड प्लांट शोईंग सुपिरियर ओव्हर बोथ द पॅरेंट अँड हॅव्हिंग हाय हायब्रिड व्हिगर आर सिलेक्टेड. सच हायब्रिड्स आर देन सेल्फड फॉर फ्यू जनरेशन टू मेक देम होमोझायगस for the said desirable characters till there is a state of uniformity so that the character will not be segregated further. असा जो F1 हायब्रिड आहे, जे सीड आहे त्या पेरूचे, ते आपण आपल्या गार्डनमध्ये लावून त्याचं सेल्फ क्रॉस म्हणजे त्याच्याबरोबरच क्रॉस करून आपण खात्री करून घेतलं पाहिजे की जे हे बरोबर डिझायरेबल कॅरेक्टर म्हणजे आवश्यक असणारं कॅरेक्टर या F1 हायब्रिडमध्ये आलेले आहेत. असा क्रॉस आपण 2-3 जनरेशन म्हणजे पिढ्या 2-3 वेळा लावून आपण सेल्फ क्रॉस करून मिळवायचं. यालाच म्हणलं जातं तर सिलेक्शन अँड टेस्टिंग ऑफ सुपिरियर रिकॉम्बिनंट. असा हा निवडलेला परत एकदा त्याचं टेस्टिंग करून नंतरची स्टेप आहे, फिफ्थ स्टेप इज टेस्टिंग, रिलीज अँड कमर्शियलायझेशन ऑफ न्यू कल्टिवर्स. टेस्ट करायचं आणि ते मार्केटमध्ये रिलीज करायचं. न्यू कल्टिवर्सना त्यांना आपण लावायला देऊ शकतो आणि जे देणार आहोत त्याला आपल्या न्यू नेमनं म्हणजे त्या व्हरायटीला आपलं न्यू नेमनं आपण पब्लिश करू शकतो. द न्यूली सिलेक्टेड लाईन्स आर इव्हॅल्युएटेड फॉर द प्रोडक्टिव्हिटी अँड अदर फीचर्स लाईक डिसीज रेजिस्टंट, पेस्ट रेजिस्टन्स, क्वालिटी इट्सेट्रा. त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळे कॅरेक्टर आहे का, डिसीज रेजिस्टंट आहे का, पेस्ट रेजिस्टन्स आहे का, क्वालिटी आहे का, क्वांटिटी आहे का, अशा सगळ्या गोष्टी आपण पाहायच्या अनेकदा. इनिशियली दीज प्लांट्स आर ग्रोथ अंडर कंट्रोल्ड कंडिशन ऑफ वॉटर. आपण कंट्रोल्ड कंडिशनमध्ये सुद्धा त्याला वाढवून बघायचं. म्हणजे चांगल्या व्हरायटीचं झाड तयार झालेलं आहे पेरूचं, परंतु एखाद्या वेळेला पाणी कमी पडलं म्हणून ते मेलं असं होता कामा नये. म्हणजे असं झालं तर ते आपलं रॉंग झालं असं म्हणायचं. मग त्यासाठी कंट्रोलर कंडिशनमध्ये सुद्धा म्हणजे पाणी कमी देऊन, फर्टिलायझर्स कमी देऊन सुद्धा आपण मिळवलेली व्हरायटी ती व्यवस्थित झाली की नाही आपण बघायचं. द सिलेक्टेड लाईन्स आर देन ग्रोन फॉर 3 जनरेशन लावून आपण नॅचरल फील्डमध्ये म्हणजे आपण रिझर्व केलेल्या नॅचरल फील्डमध्ये आपण लावून आपण बघायचं की व्यवस्थित झालं का. आणि असा झालेला फायनली व्हरायटी इज रिलीज्ड ॲज अ न्यू व्हरायटी फॉर यूज ऑफ द फार्मर. न्यू व्हरायटी म्हणून आपण फार्मरना ते देऊ शकतो. मेनी हाय इल्डिंग हायब्रिड व्हरायटीज ऑफ. असं प्लांट ब्रीडिंग टेक्नॉलॉजीनं भरपूर हाय इल्डिंग व्हरायटी व्हीट, शुगरकेन, मिलेट्स या हायब्रिडायझेशन टेक्नॉलॉजीनं मिळवलेल्या आहेत. असं जे आपण न्यू व्हरायटी तयार करतो आणि इंडियामध्ये ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन इंडिया सिन्स 1961 धिस इज कॉल्ड ॲज अ ग्रीन रिव्हॉल्युशन. असं ज्या हायब्रिडायझेशन टेक्नॉलॉजीनं व्हीट, शुगरकेन, मिलेट या व्हरायटी नवीन तयार केल्या इन 1961, तर या नवीन व्हरायटी करून जास्तीत जास्त प्रोडक्शन आपण मिळवलं यालाच म्हटलं जातं ग्रीन रिव्हॉल्युशन. ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे नुसतं सगळीकडं ग्रीन दिसणं असं नव्हे, तर त्याच्यापासून क्वालिटी आणि क्वांटिटीनं हे जास्तीत जास्त आपण उत्पादन मिळवणं, असं उत्पादन मिळवणं यालाच ग्रीन रिव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. हा झाला हायब्रिडायझेशन टेक्निक. तर परीक्षेला स्टेप्स ऑफ हायब्रिडायझेशन विचारलं जातं. याच्यामध्ये आपण स्टेप्स पहिली स्टेप आहे तर 2 मार्काला स्टेप्स ओनली नेमिंगला सुद्धा विचारलं जातं. तर फर्स्ट स्टेप इज कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी. क्रमानंच लिहिलं पाहिजे.
collection of variability, evolution and selection of parents, hybridization. No, fourth step is selection and testing of superior recombinant, and last one is testing, release and commercialization of new cultivars.